कोण होणार चिखलीचा नगराध्यक्ष? पंडितराव देशमुख की काशीनाथ बोंद्रे? कोण मरणार बाजी? कोणत्या पक्षाचे किती उमेदवार होणार विजयी? 21 डिसेंबर रोजी पाहत रहा दिवसभर चिखली नगरपालिका निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण फक्त CCN न्यूजवर. आपल्या हक्काचे चॅनल CCN न्यूज. एक पाऊल महाराष्ट्रासाठी. राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगण्याच्या घटना समोर येत असतानाच बुलढाण्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य केंद्र चक्क डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी 2 परिचारक अर्थात शिपाई चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच काय तर या रुग्णालयाच्या परिसरात लाखो रुपये किमतीचा वैध औषधी साठाही जाळण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील वसाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगण्याचा हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. संग्रामपूर तालुक्यातील वसाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन 1 वर्षही होत नाही, तोच या आरोग्य केंद्रात डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी असल्याने आदिवासींची आरोग्य तपासणी व औषध उपचार चक्क 2 परिचारक करत असल्याचं काल समोर आलं. या रुग्णालय परिसरात फेरफटका मारला असता रुग्णालयाच्याच एका कोपऱ्यात लाखो रुपयांचा वैध औषधी साठा जाळण्यात आल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे या औषधांची मुदत ही संपलेली नसतानाही औषध साठा कोणी व का जाळला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता आरोग्य केंद्रांवर आरोग्य अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याने हे 2 परिचारक आरोग्य केंद्राची धुरा सांभाळत असल्याचे समोर आलं. त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच आदिवासींच्या जीवाशी बुलढाणा आरोग्य विभाग खेळत आहे का, असा सवाल उपस्थित राहिला आहे. हेच ते 2 परिचारक अर्थात शिपाई जे आदिवासी भागातील वसाली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणी व औषध उपचार करतात. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.